प्रचंड पाऊस येतोय, खूप वारं सुटले, खूप जास्त. आता ना छान असं क्लीन एन्व्हायरमेंट झालं आहे. मस्त झाडं अगदी धुवून निघाले, छान हिरवी हिरवी गार दिसत आहेत. मस्त स्वच्छ स्वच्छ झालं आहे सगळं. तिने लास्ट टाइम तिनेच खाल्लं होतं ना. प्राइस खायला बोक्या जाती. Hello everyone, welcome back to my channel Aparna Unfiltered, where you get raw real vlogs. I hope you all are doing good and great. अच्छा, लास्ट क्लिपमध्ये तुम्ही जो आवाज ऐकला तो होता अहोंचा. तर येस, अहो आले आहेत दुबईवरून. सॅटर्डेला काहीतरी अर्ली मॉर्निंगच ते आले होते. सॅटर्डे मिडनाईट त्यांची फ्लाईट होती, सो अर्ली मॉर्निंग ते घरी पोहोचले होते. आणि जी पावसाची क्लिप होती ती जरा 2 दिवसाआधीची होती, पण मी जे काढली होती ती त्यानंतर काही शूट केलं नव्हतं. म्हटलं चला याच व्हिडिओमध्ये ही पावसाची क्लिप सुद्धा आपण छान मस्त एडिट करू. आता हो आले शॉर्ट्समध्ये तुम्हाला काही ग्लिम्स दिसते असतीलच माझ्या शॉर्ट व्हिडिओचे. तर हा लॉंग व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर शॉर्ट व्हिडिओ सुद्धा बघा. माझ्या डेली लाईफचे स्नेक अँड पिक्स मी तिथे शेअर करत असते. अच्छा, आता कुठे निघालो आहोत तर शनिवारी माझ्या दिरांची एंगेजमेंट होती. इव्हिनिंगचा फंक्शन होता आणि तेही कामशेतच्या साईडला, म्हणजे सिंहगडच्या पुढे. त्यामुळे पोहोचायला आम्हाला साधारण 1 ते 1.5 तास असा लागला. पण जाताना खूप सुंदर असे सीन्स दिसले. खडकवासला धरणाजवळ थोड्या वेळ थांबलो. सनसेट होतच होता आणि वातावरण खूप सुंदर झालं होतं. फंक्शन सुरू होणारच आणि तितक्यात आम्ही पोहोचलो फंक्शनला. हे सगळं जे तुम्ही पाहताय ते सगळे गिफ्ट्स खास नवरीसाठी आणले होते आणि प्रत्येक गिफ्ट इतक्या छान पद्धतीने रॅप केलं होतं की नजरेत भरल्याशिवाय राहत नव्हतं. म्हणून म्हटलं चला तुमच्यासाठी सुद्धा हे क्लिप्स काढून घेऊया. हाथों में चूड़े सज गए तेरे गुड़िया खिलौने कहाँ गए तेरी कुड़माई के दिन ना गए. खूप छान कपल आहे हे दोघं आणि खास गोष्ट म्हणजे यांचं लव्ह मॅरेज आहे आणि तेही इंटरकास्ट. बरं का, खरंच प्रेमाला कोणत्याही बंधनाची गरज नसते. आता तर त्यांच्या वेडिंग ब्लॉग सुद्धा लवकरच चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. त्या खास क्षणांना पुन्हा अनुभवायला मिळणार याचीच उत्सुकता आहे. खरंच सगळं किती पटकन चेंज होत आहे ना, म्हणजे पटकन चेंज होत चाललंय. असं आजपासून 8 ते 9 वर्षापूर्वी बघितलं तरी इतक्या ग्रँड कपल एंट्रीज, प्री वेडिंग शूट्स, थीम डेकोरेशन असं काहीच फारसं काहीच नव्हतं. फंक्शन ही अगदी साधे मोजके आणि शांतपणे पार पडायचे. पण आता जसं जसं सोशल मीडिया वाढत चाललंय तसं प्रत्येक छोट्या छोट्या क्षणालाही खूप सुंदर आणि खास पद्धतीने सेलिब्रेट केलं जात आहे. एंगेजमेंट असो, हळदी किंवा अगदी छोटा फॅमिली फंक्शन, प्रत्येक गोष्ट प्लॅनिंग करून सजवून आठवणीत राहील अशी केली जाते. परत ते सुकायला ठेवायचं. नंतर मग रस ज्या वेळेला उकळून घेतो ना घट्ट करून, त्यावेळेला ह्याच्यात उकळतच रस भरायचा आणि नंतर ते पॅकिंग करायचं, मग ठेवायचं थंड व्हायला. परत ते थंड झाल्यानंतर परत एक पातेल्यात पाणी ठेवायचं. त्याच्यात आज गॅस वगैरे पकडलेला असेल ना, मिष्टू मिष्टू अगं एअरपोर्टवर आहे ना, एअरपोर्टवर कामानिमित्त गेला. तर हा होता नेक्स्ट डे. आम्ही सकाळी दुर्गा टेकडीवरती गेलो. तिथे खास आयुर्वेदिक ग्रीन टी पिण्याचा प्लॅन केला होता. तर तर जेव्हाही अहो येतात तेव्हा आम्ही इथे येतोच. वातावरण खूप शांत आणि फ्रेश होतं. आजूबाजूला सगळं हिरवळ, मस्त थंडगार हवा आणि प्रसन्न असं वाटत होतं. माइंड फ्रेश करण्यासाठी ना परफेक्ट प्लेस आहे. बरेच
लोक तिथले वॉकसाठी येतात आणि काही जण एक्सरसाइज करतात, तर काही फक्त रिलॅक्सेशनसाठी येतात. तिथे काही ना असे छोटे छोटे स्टॉल्स आहेत, शॉप्स पण आहेत, जिथे आयुर्वेदिक ड्रिंक्स, ग्रीन टी वगैरे मिळतं. आम्हीही तिथे ग्रीन टी घेतला आणि शांतपणे बसून इथे ना बसलो. तिथेच एक वेगळीच गोष्ट मिळाली. अशा प्रकारच्या व्हायब्रेटिंग मशीन्स इथे ठेवले. लोक त्यावरती उभं राहून रिलॅक्सेशन घेत होते. मला ना व्हेरिकोज वेन्सचा त्रास असल्यामुळे मीही त्या मशीनवरती पाय ठेवून बघितलं आणि खरंच सांगायचं तर खूपच रिलॅक्स असं वाटत होतं. त्या व्हायब्रेशनमुळे ना पायांमध्ये असं हलकंसं वॉर्म आणि इट बिट फील रिलॅक्स्ड. असं म्हणतात की अशा मशीनमुळे ना बॉडीमधल्या ज्या वेन्स असतात त्या सर्क्युलेशन व्हायला, इम्प्रूव्ह व्हायला मदत होते. आणि बॉडीमधल्या त्याच वेन्समध्ये जर ब्लॉकेजेस असतील तर त्यामुळे सायटिकासारखे पेन्स किंवा इतर त्रास होऊ शकतात. अशा प्रकारच्या थेरपीमुळे ना थोडाफार आराम हा मिळू शकतो. तुम्ही नक्की व्हिजिट करा जर तुमच्या घराच्या जवळपास वगैरे असेल. वा मिष्टू. तर हे सॅनिटायझर आहे आणि हातावरचे सगळे जम्स चालले जातात आणि ते असं ह्याच्यावर टाकलं तर ते स्प्रे केलं हे सगळे घालून आणि सगळे झाडे झालं आता जायचं घरी. नाही काय नाही. मला प्लेजून मध्ये जायचं आहे मॉलच्या. चला, असे होते आमचे 2 दिवस. नेक्स्ट डे आमची लगेच फ्लाईट होती. शॉर्ट लिव्हवरतीच आले होते ते. मी एकटी मिष्टूला ना एवढी मॉलमध्ये वगैरे घेऊन येत नाही. पापा आली की मगच आमची अशी आउटिंग वगैरे होते, तेही विदाऊट फेल. तर मिष्टूचं प्ले झोन झालं, खूप एन्जॉय केलं तिने आणि आमचाही दिवस खूप छान गेला. अशा छोट्या छोट्या मुवमेंट्समध्ये खरंच हॅपीनेस असतं ना. चला तर मग डे कम्स टू अँड एंड नाऊ. हा व्लॉग मी इथेच संपवते. पुन्हा भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये. टिल देन, बाय बाय.